नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत राजगुरुनगर मधील जालिंदर नगर म्हणजे कणेसर मधली आदर्श शाळा भेटीसाठी। जालिंदर नगर येथील जिल्हा परिषदेची शाळा जी जगात टॉप 10 शाळेमध्ये गणली जाते। आमच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या शाळेला भेट दिली। येथील विद्यार्थ्यांचं जे शिस्त आहे, कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन स्किल्स आणि आत्मविश्वास पाहून खरंच अभिमान वाटला। येथील शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देतात। आरी वर्क, पेंटिंग, रियाज, रेकॉर्डिंग, कॉम्प्युटर ट्रेनिंग यासारख्या सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटसाठी त्यांना सतत प्रोत्साहन दिलं जातं। या ग्रामीण भागातील लोक सुद्धा शाळेच्या विकासासाठी नेहमी मदतीला उभे राहतात आणि हे सगळं शक्य झालं आहे ते वारे सरांच्या सततच्या प्रयत्नांमुळे। त्यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षण आणि विकासासाठी खरं तर इथे भर दिलेला आहे। त्यांनी जे काही कार्य केले ते खरंच प्रेरणादायी कार्य आहे। खरं तर जेव्हा मी एंटर केलं या शाळेमध्ये जाण्यासाठी, मला त्या शाळेच्या चप्पल स्टँड जवळ एक भावलेलं वाक्य लिहिलं होतं। म्हणजे विद्यार्थ्यांनी त्या चप्पल स्टँडवर व्यवस्थित शिस्तप्रिय आपल्या सँडल्स वगैरे चप्पल काढून ठेवल्या होत्या, पण तिथं असं लिहिलं होतं, मी आणि चप्पल इथेच सोडावी। तर यातून खरंच म्हणजे हे जे सेंटेन्स आहे ते प्रेरणादायी आहे। म्हणजे यातून खूप मोठा बोध घेण्यासारखा आहे आणि तो बोध घेण्यासाठी हे वाक्य हे आत्ताच यांच्या बाल्यावस्थेमध्ये ते संस्कारमय ज्या प्रेरणादायी गोष्टी आहेत त्या आत्तापासूनच त्यांच्यावर घडतायत। तर ते पाहून खरंच खूप छान वाटलं। या शाळेत जाऊन खरंच म्हणजे असं वाटलं की अशा प्रकारचं शिक्षण आपल्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये मिळालं तर मुलांना इतरत्र शिकण्यासाठी आणि पालकांना सुद्धा महागड्या शाळेमध्ये जाण्यासाठी म्हणजे जे काही कर्ज घेणं आहे किंवा जो काही दिखावा करण्यासाठी आपण मुलं बाहेर पाठवतो तिथे जाण्याची गरजच नाही लागणार आहे। आणि जो आपला कल आहे आता झेडपीच्या शाळेकडे जाण्याचा तो खरंच आपण सर्वांनीच ठरवलं तर तो खरंच सफल होईल आणि असं दर्जेदार शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना झेडपीमध्येच मिळालं जाईल। तर मंडळी, ही होती आमची शाळा भेट आणि खरंच खूप छान वाटलं या शाळेला व्हिजिट करून। तर मंडळी, तुम्हाला जरी व्हिजिट करायची असेल तर राजगुरुनगर तालुक्यामध्ये जालिंदर नगर कणेसरमध्ये ही शाळा आहे। तर तुम्ही सुद्धा अवश्य भेट द्या आणि खरंच बोध घेण्यासारखं आहे। तर मंडळी, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि शाळा कशी वाटली तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि असे छान छान ब्लॉग्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। सपनों का वो आंगन कहाँ, दर्पण बता बचपन कहाँ। सपनों का वो आंगन कहाँ, दर्पण बता बचपन कहाँ। सीधा सरल था जीवन जहाँ, दर्पण बता बचपन कहाँ। सपनों का वो आंगन कहाँ।